Closed doors, I'm a fool for your love. वेड तुझा विरह म्हणवा प्रणय हळवा वेड तुझे या सुर झालेला once more वेड तुझा विरह म्हणवा प्रणय हळवा वेड तुझे सुर झालेला शाबाश बेटा बहुत बढ़िया। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। मजेत आहात ना? असायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी मजेदार व्हिडिओ घेऊन आलो आहे। त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अजून जर मला इंस्टावर फॉलो केलं नसेल लगेच फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो। व्हिडिओ जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज आपण वेड मूवीमधील जो वेड तुझा सॉन्ग आहे त्यावर आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। तर तुमचा जराही न वेळ लागला होता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस समोर दिसून येणार आहे। तर सिम्पली खाली जो प्लस चिन्ह आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पॉपअप विंडो येणार आहे। ते सिम्पली अशा पॉपअप विंडोमधील आपल्याला आपल्या आजचा स्टेटस आहे त्यासाठी आपल्याला 4.5 हर्ट्ज सिलेक्ट करायचे आहेत। त्यानंतर रेझोल्युशन आहे ते 1080p, फ्रेम रेट 30 fps आणि बॅकग्राऊंड सिम्पली ब्लॅक कलरचं सिलेक्ट करायचं आहे। हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली परत एकदा क्रिएट प्रोजेक्ट येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जेवढे आपण साईज सिलेक्ट केल्या त्याप्रमाणे आपला रेशो इथं क्रिएट होऊन आलेला आहे। नंतर इथून बॅक निघायचं आहे, प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्ट लिंक आणि शेकपीट प्रोजेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तर सिम्पली आपला अशा प्रकारे आजचं बिटमार्क आहे। तर सिम्पली अशा प्रकारे बिटमार्क आहे। जर या बिटमार्कमधील जर सॉन्ग जर म्यूट होत असेल किंवा काही कारणाने वाजत नसेल तर टेलिग्रामला मी डेली सॉन्ग देत असतो, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून यूज करू शकता। तर सिम्पली अशा प्रकारे बिटमार्क आहे। सिम्पली फर्स्ट स्टेप काय करायचं, प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे। अशा प्रकारे आपल्या आजच्या मटेरियलचं स्टेटस म्हणजे आपलं जे मटेरियल आहे त्याचं आपलं स्टेटसचं अशा प्रकारे आहे। तर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज ॲड करायची। अशा प्रकारे मी इमेज ॲड केलेली आहे। सिम्पली हे वेड जी मूवी आहे त्याचा आपण पोस्टर यूज करणार आहोत आपल्या आजच्या स्टेटसमध्ये। तर सिम्पली अशा प्रकारे वेड मूवीचा जो पोस्टर आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन त्याला साईज त्याची वाढवायचे। वाढवल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे। ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे 15.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे। वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपला जो पोस्टर आहे तो पूर्ण रेशोपर्यंत पसरवलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपल्याला प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इमेज ॲड करायचा। तर इथं मी माझा इमेज ॲड केला आहे। पुढं तुम्ही तुमचा जिथं स्टेटस क्रिएट करताय ते तुमचा तुम्ही इमेज यूज करून हाय स्टेटस क्रिएट करू शकता। सिम्पली माझा मी इमेज ॲड करून घेतल्यामुळे ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन साईज थोडीशी इन्क्रीज करून आपण जे वेड मूवीचं जे आपलं मधोमध अशा प्रकारे जे पोस्टरवर नेम आहे त्या नेमच्या वरती आपला फोटो आहे तो आपण अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे लावल्यानंतर याची लेंथ आपण आपल्याला 15.2 सेकंदापर्यंत करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपला जो इमेज आहे तो मधोमध बसलेला आहे आणि मागचा पोस्टर आहे वेड मूवीचा आहे तोही पोस्टर आपल्याला दिसत आहे। तर सिम्पली तो तुम्ही बघू शकता की दोन्ही जे इमेज आणि पोस्टर आहे ते करेक्ट बसलेले। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत एकदा प्लस चिन्ह जायचं, परत मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे मी एक PNG दिलेली आहे। ती PNG ॲड करून काय मून ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन जी साईज तुम्ही कमी जास्त करू शकता, मी इथं थोडीशी कमी करतो आहे आणि अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचे। बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे। ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ आपल्याला 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची। अशा प्रकारे वाढवल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचे, इथून आपल्याला बॅक निघायचं आहे, शेकपीट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला 2 प्रकारचे इफेक्ट दिले। त्यासाठी काय करायचं आहे, पहिला जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचा आहे। मेन प्रोजेक्ट आल्यानंतर जो आपला ह्याचा पोस्टर म्हणजे आपल्या वेड मूवीचा जो पोस्टर आहे त्या पेस्टरच्या लेयरला क्लिक करून तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। तर ओव्हरऑल बॅकचा लुक आपल्याला अशा प्रकारे येणार आहे। सिम्पली आपल्याला जो इफेक्ट आहे तो देऊन झालेला। नेक्स्ट स्टेप आपल्याला इथून काय करायचं आहे, बॅक निघायचं आहे, शेकपीट प्रोजेक्टमध्ये एंटर करायचं आहे आणि
सेकंड नंबरला तुम्ही बघू शकता की HDR+Cचा इफेक्ट दिलेला आहे. तर सिम्पली तो इथून कॉपी करण्यासाठी काय करायचे, HDR+Cच्या तिन्ही लेअर आपल्याला दाबून धरून सिलेक्ट करायचे. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबरला तुम्हाला कॉपी 3 लेअर येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे. फोर्थ नंबरला पेस्ट 3 लेअर येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या जो स्टेटस आहे तो HDR+C इफेक्ट इथं लागणार आहे. त्यानंतर याची लेंथ आहे ते आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची, म्हणजे 15.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. अशा प्रकारे ओव्हरऑल लुक म्हणजे पूर्ण HDR+C ही पूर्ण स्टेटसला लागलेलं आहे. तर प्लसचे नाव जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथं जसं PNG जसं ॲड केला, लोगो ॲड केला, तसं तुमचा स्वतःचा लोगो तुम्ही ॲड करू शकता आणि या स्टेटसला देऊ शकता. सिम्पली इथं आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला ॲरो चिन्ह दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केलं तर बऱ्याच प्रकारचे ऑप्शन आहेत, त्याच्यातला व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं, म्हणजे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.